नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखडमतमध्ये आपलं स्वागत. मराठा आरक्षणाचं प्रकरण जेव्हा अंतिम सुनावणीला आलं, अ, म्हणजे 9 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अंमलाला स्थगिती दिली. त्याच्यानंतर 2 वेळेला प्रकरण कोर्टासमोर आलं. त्याच्यामध्ये राज्य सरकारतर्फे अर्ज देण्यात आला होता, की ही जी स्थगिती देण्यात आलेली आहे मराठा आरक्षणाच्या अंमलाला, ती स्थगिती रद्द करावी ह्याच्यासाठीचे अर्ज सुनावणीला आलेले असताना अ, तत्कालीन जे खंडपीठ ऐकून घेत होतं, 3 न्यायमूर्तींचं खंडपीठ, त्यांनी स्थगिती सुद्धा दिली आणि त्याच वेळी हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या पीठापुढे जाईल, असा सुद्धा आदेश केला आणि घटनापीठाकडं जे वर्ग केलं, ते अशासाठी की 102व्या घटना दुरुस्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने कुठलंही भाष्य केलं नव्हतं आणि त्याच्या तरतुदींनुसार 102व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदींनुसार राज्य सरकारला अ, मराठा जातीला इतर मागासवर्गीय म्हणून किंवा ओबीसी म्हणून किंवा सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासवर्गीय अशी जी तरतूद आहे संविधानामध्ये, तसं अधिसूचित करण्याचा अधिकार नव्हता आणि आरक्षण देऊ करण्याचाही अधिकार नव्हता, असं मराठा आरक्षणाच्या विरोधकांचं म्हणणं होतं. हे तपासून पाहण्यासाठी म्हणून घटनापीठाकडे प्रकरण वर्ग करण्यात आलं. अ, 9 डिसेंबरला सुनावणी झाली आणि त्या 9 डिसेंबरच्या सुनावणीत असं ठरलं, की प्रकरण आहे हे 25 जानेवारीपासून प्रकरण रोजच्या रोज ऐकून घेतलं जाईल. अर्थात ह्याच्यामध्ये सरकारनी पुढं ते प्रकरण वाढून घेतलं. मात्र त्याआधी अ, दिनांक 9 जानेवारी 2021 रोजी एक पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष श्री अशोक चव्हाण यांनी असं सांगितलं, की दिल्लीमध्ये एक परिषद घ्यायची आहे. दिल्लीमध्ये एक बैठक घ्यायची आहे आणि त्या बैठकीमध्ये कोण-कोण वकील असतील, त्या बैठकीमध्ये मराठा आरक्षण प्रकरणाविषयी राज्य शासनातर्फे जी एक समिती नेमण्यात आली होती त्याचा आढावा घ्यायला. तेव्हा त्याच्यामध्ये काही ज्येष्ठ विधिज्ञ वगैरे होते आणि अर्थात जे हे प्रकरण युक्तिवाद करणार होते या प्रकरणी राज्य सरकारच्या वतीने, त्या सगळ्यांचा समन्वय घडवून आणून तशी एक बैठक करावी दिल्लीला. त्याच्या पार्श्वभूमीवर श्री अशोक चव्हाणांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एक भूमिका मांडली, की केंद्राने आता भूमिका घेतली पाहिजे मराठा आरक्षणाबाबत. कारण स्थगिती उठणार नाही हे तेव्हापर्यंत सिद्ध झालं होतं. राज्य सरकारने हे कबूल करून घेतलं होतं, की स्थगिती आता उठणार नाही आणि स्थगिती उठणार नाही म्हणून जे एक मोठं पाऊल घेतलं, ते म्हणजे 23 डिसेंबरला राज्य सरकारने एक जी-आर काढून एस-सी-बी-सी उमेदवारांना ई-डब्ल्यू-एस आरक्षणाचा लाभ घेता येईल अशी तरतूद केली. ही एक प्रकारे स्वीकृती होती, की जी स्थगिती आहे, ती स्थगिती उठणार नाही आणि स्थगिती उठणार नाही ह्याचं कारण, की जे सुप्रीम कोर्टाने जो निर्वाळा दिला होता, की 50% ची मर्यादा ओलांडून दिलेलं हे आरक्षण आहे आणि ह्याच्यामुळं 2 बाजूंनी केंद्र सरकारने ह्याच्याविषयी तरतूद करावी, असं अशोक चव्हाणांचं म्हणणं होतं. पहिलं होतं त्याच्यापैकी, की 9व्या अनुसूचीमध्ये धिस शुड बी इन द 9th शेड्यूल असं त्यांनी सांगितलं. 9th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये मराठा आरक्षण कायदा टाकावा, ज्याद्वारे त्याची कायदेशीर वैधता तपासता येणार नाही सुप्रीम कोर्टाला. अर्थात ते फोल होतं सगळं. केंद्र सरकार मराठा आरक्षणात देऊ करणारा जो कायदा होता, त्याच्या बाबतीत काहीही करू शकणार नव्हतं. पण केंद्र सरकारने आपापली भूमिका बजावून सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीच्या वेळी असं सांगितलं, की राज्य सरकारला तसं आरक्षण देऊ करण्याचा अधिकार होता. पण अ, पुढं एक असं झालं, की 8 मार्चला त्याच्यानंतर होत प्रकरण अंतिम सुनावणीला आलं ते 8 मार्चला अंतिम सुनावणी सुरू होईल आणि सुप्रीम कोर्टाने एक त्याच्या बाबतीतचा एक प्रोग्राम निश्चित केला होता, की कशी-कशी ही सुनावणी होईल आणि त्याच्या आगेमागे अ, जे काय चाललं होतं, स्ट्रॅटेजायझिंग जे चालली होती, म्हणजे त्याच्याविषयीची योजनाबद्ध जी आखणी चालली होती, की कसं-कसं करायचं, त्याच्यातून एक 8 तारखेला नवा विषय कोर्टासमोर आणला आणि
जी फौज होती मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ उभं राहणारी निष्णात वकिलांची फौज, त्या फौजेने एक नवीन अस्त्र काढलं तिथं आणि ते म्हणाले की घटना दुरुस्ती जी झाली आहे या घटना दुरुस्तीमुळे राज्यांच्या अधिकारावर गदा येईल, कदाचित असं सुप्रीम कोर्ट ठरवेल की राज्यांना अधिकार राहणार नाही एखाद्या जातीला ओबीसी म्हणून अधिसूचित करण्याचे आणि त्याच्यामुळं तसं जर अन्वयार्थ निघाला तर राज्यांच्या अधिकारांवर गदा येईल आणि त्याच्यामुळे सगळ्या राज्यांना ऐकून घेतलं पाहिजे. तर सगळ्या राज्यांचं ऐकून घेतलं पाहिजे हा जो आग्रह होता, अर्थात तिथं जे वकील होते त्याच्यामध्ये कपिल सिब्बल आणि मुकुल रोहतगी हे ज्येष्ठ वकील परमजीत सिंग पटवालिया होते. या लोकांनी हा आग्रह धरण्याचं कारण तेव्हा असं होतं, की इतर राज्यांमध्ये काही अ, 50% ची मर्यादा भंग करून आरक्षणाचा प्रचलित टक्का जो आहे, तो वाढीव टक्का आहे. आणि त्याच्यामुळं कदाचित त्यांच्यासारखं महाराष्ट्रात सुद्धा हे आरक्षण जे आहे ते टिकून राहील मराठा आरक्षण. अशी काहीतरी एक अटकळ होती. पण ती अटकळ फसली. तेव्हा मी एक व्हिडिओ केला होता. अ, आणि असं चांगलं आठवतं, की ते व्हिडिओ तेव्हा केला त्याच्यामध्ये असं सांगितलं, की व्याप्ती फार वाढली. म्हणजे मराठा आरक्षणाच्या प्रकरणाची व्याप्ती फार वाढली. 50% ची मर्यादा जी आहे, ती 50% ची मर्यादा ओलांडून असा नव्याने आरक्षण ड्यू करता येईल का राज्य सरकारला? इतकाच विषय होता. त्याच्यामध्ये मग ती 50% आरक्षणाची मर्यादाच चूक. मग इंदिरा साहनीच्या न्यायनिर्णयाविषयी पुनर्विचार करण्यासाठी 9 न्यायमूर्तींपेक्षा जास्ती न्यायमूर्ती असलेल्या एखाद्या घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग करावं ही मागणी. हे जे सगळं चाललं होतं, याच्यामुळे विलक्षण व्याप्ती वाढली आणि त्यानंतर 15 मार्चला सुनावणी सुरू होती. मी दिल्लीमध्ये होतो तेव्हा वैयक्तिक सांगणं पु. ल. देशपांडे म्हणतात प्रवास वर्णनामध्ये त्यांच्या, की घटनांचं वर्णन आणि त्या देशांचं वर्णन करण्यापेक्षा जास्ती लेखक स्वतःला काय अनुभव आले तिथं, स्वतः माझं काय झालं तिथं, हे जास्ती सांगतो. तर असं की हे जे 2 प्रसंग झाले, म्हणजे केंद्र सरकारला ह्याच्यामध्ये विनाकारण गवण्यात आलं. तर तेव्हा मी व्हिडिओ केला होता, की 9वी अनुसूची तामिळनाडूमधलं आरक्षण याच्याविषयी हे जे नवीन आता काढलेलं आहे, म्हणजे आरक्षण उपसमिती अध्यक्ष म्हणून बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण यांनी जो एक त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं, तर सगळ्या विषयाचा विपर्यास करणार होता. त्याच्याविषयी सुद्धा मी एक व्हिडिओ केला होता आणि ते 2 वेगळ्या ठिकाणाहून व्हिडिओ केले होते मी. एक दिल्लीला जेव्हा हे झालं, की या विषयाची व्याप्ती खूप जेव्हा वाढली, तेव्हा सुद्धा दिल्लीला मी व्हिडिओ केला होता आणि त्याच्या आधी 9 जानेवारीच्या वेळी मी माझ्या मळ्यात होतो. तिथून व्हिडिओ केला होता, की या विषयाचा काही संबंध नाही. तर सांगणं असं, की विनाकारण केंद्राला गवलं आणि विषयाची व्याप्ती वाढवली. त्याचं फलित असं झालं, की राज्यांना आरक्षण देऊ करण्याचे तर अधिकार आहेत. पण एखाद्या जातीला ओबीसी म्हणून किंवा एस-सी-बी-सी म्हणून अधिसूचित करण्याचे अधिकार नाहीत, आयडेंटिफाय करण्याचे अधिकार नाहीत, असं सुप्रीम कोर्टाने ठरवलं. बाजू जेव्हा मांडण्यात आली, तेव्हा सॉलिसिटर जनरल आणि अटॉर्नी जनरलनी सुद्धा ही बाजू मांडली, की 102व्या घटना दुरुस्तीमुळे राज्यांचे अधिकार काढून घेण्यात आलेले नाहीत. राज्यांचे अधिकार आहेत तसेच शाबित आणि तसंच 2 न्यायमूर्तींनी त्या 102व्या घटना दुरुस्तीचा अन्वयार्थ लावला. अर्थात पुढं या 2 न्यायमूर्तींच्या पेक्षा वेगळं मत 3 न्यायमूर्तींनी नोंदवलं आणि 3 विरुद्ध 2 अशा बहुमताने राज्यांचे अधिकार आता संपुष्टात आलेले आहेत, अधिसूचित करण्याचे ओबीसी असा एक अ, त्याच्यामधून निष्कर्ष काढून सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं. आणि त्याच्यानंतर प्रॉम्प्टली केंद्राने आपली रिव्ह्यू पिटिशन सादर केली. त्याच्यामध्ये केवळ इतकंच होतं, की राज्यांना अधिकार अबाधित आहेत राज्यांचे आणि राज्यांचे अधिकार 102व्या घटना दुरुस्तीमुळे काढून घेण्यात आलेले नाहीत. आणि तसा निर्वाळा पुनर्विचार करून सुप्रीम कोर्टाने द्यावा अशा अर्थी ती रिव्ह्यू पिटिशन 13 मेला दाखल झाली. 5 मेला मराठा आरक्षण रद्द झालं. 13 मेला केंद्राची रिव्ह्यू पिटिशन सादर झाली आणि त्याच्यानंतर संसदेचं अधिवेशन, पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आसपास अ, केंद्रातर्फे बातम्या आल्या म्हणजे
काही घोषणा झाल्या मंत्री गटातर्फे, की राज्यांना अधिकार पुन्हा बहाल करण्यासाठीची घटना दुरुस्ती आम्ही करणार आहोत. अर्थात याच्या आगेमागे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष श्रीमान अशोक चव्हाण यांनी दिल्ली दौरा केला आणि दिल्लीमध्ये त्यांनी काही खासदारांची भेट घेतली आणि संसदेमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा वाढवावी याच्यासाठी तुम्ही विषय मांडा अशी त्यांनी आग्रही विनंती केली. अर्थात हे कोण होते खासदार, तर महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि पी चिदंबरम आणि संजय राऊत हे हे लोक, एक तर हे लोक विरोधी पक्षाचे, दुसरं म्हणजे फारसे प्रभावी हे आहेत अशातलं काही नाही दिल्लीच्या राजकारणामध्ये. तरी पण जो काय प्रयत्न करायचा तो केला. त्याच्या आधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि श्रीमान अशोक चव्हाण यांनी सुद्धा दिल्लीला जाऊन पंतप्रधान श्री मोदी यांची भेट घेतली होती. त्यांच्यापुढे सुद्धा मागणी ठेवली होती की 50% आरक्षणाची मर्यादा वाढवून द्यावी आणि वारंवार या गोष्टीचा पुनरुच्चार केला की केवळ ही जी घटना दुरुस्ती तेव्हा नियोजित होती की राज्यांना अधिकार पुन्हा बहाल करण्याचे, ते राज्यांना अधिकार पुन्हा बहाल जर केले तर त्याच्याने काही होणार नाही असं एक भासवत होते. आता तोच सूर लावलाय. अभिषेक मनु सिंघवी यांनी राज्यसभेमध्ये भाषण केलं की त्यांनी उपमा दिली की एक रिकाम्या थाळीची उपमा दिली. त्या थाळीमध्ये काहीच नाहीये आणि ती चांदीची जरी थाळी असली तरी त्याचा काय फायदा की त्याच्यामध्ये काही खायला नाही. तर ह्यांचं म्हणणं, राज्यांना अधिकार जरी आले तरी 50%ची मर्यादा वाढवून दिली नाही तर आरक्षण देऊ करण्याचं जे काय आहे ते म्हणे एका अजागळ विचारांच्या एका पत्रकाराने संपादकीय लिहिलं, बोलाच्या कढीचा भुरका. हे संसदेने संमत केलेल्या कायद्याला बोलाच्या कढीचा भुरका म्हणतो हा. तर ठीक आहे, म्हणजे एकंदरीतच जे सांगितलं ना आता की तथाकथित उदार मतवादी उसासे सोडू पत्रकारिता जी आली आहे, दारिद्र्य हे महाराष्ट्राचं, की हे अशा अजागळ विचारसरणीचे आपलं ज्ञान दारिद्र्य पाजळायला कधीही संकोच न करणारे लोक मोठमोठ्या पदांवर बसले, त्यांना वृत्तपत्रांमधून लिहायला मिळतं. आपले अतिशय मूर्ख विचार लोकांसमोर प्रसारित करायला मिळतात. आरक्षणाच्या बाजूनेच बोलायचं असतं कारण ते पॉलिटिकली एक्सपर्टायंट आहे. आरक्षणाच्या विरुद्ध बोलण्याची कुणाची हिंमत नाहीये म्हणून. आणि नाहीतरी उदारमतवाद, डाव्या विचारसरणीचा पगडा, ह्याच्यामध्ये जे इतके वर्ष जो पगडा राहिला काँग्रेसी विचारसरणीवर, साम्यवादी विचारसरणीचा, डाव्या विचारसरणीचा, की देतच बसलं पाहिजे, देतच बसलं पाहिजे. आता काय मागतात की 50%च्या वर आरक्षण द्या. अरे 50% आरक्षण 1962 मध्ये सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली मर्यादा आहे ती. 1992 मध्ये त्याचा पुनरुच्चार केला. 1992 मध्ये इंदिरा सहानीमध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की ते एक फक्त गायडिंग प्रिन्सिपल नाहीये, इट इज अ बाइंडिंग प्रेसिडेंट. तो कायद्याचा तो जो न्याय निर्णय आहे पूर्वसुरीचा, त्याच्यावर अंमल करावाच लागणार, तोच कायदा आहे. सुप्रीम कोर्ट, भारतीय न्यायव्यवस्थेचं असं एक आहे की सुप्रीम कोर्ट एखादा जर निर्णय देत असेल तर तो निर्णय कायदा होतो. आणि ह्या कायद्यामध्ये एक कायदा, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन झालंय आजकाल, 50% लिमिट. ते पुन्हा जयश्री पाटीलच्या प्रकरणी मराठा आरक्षणाचा जेव्हा विचार होत होता तेव्हा 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठांनी ह्या बाबीवर शिक्कामोर्तब केलं की इंदिरा सहानीच्या न्याय निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता नाही. आणि 10 वेगवेगळे जे मुद्दे काढले होते, विद्वान ज्येष्ठ विधिज्ञ श्री मुकुल रोहतगी यांनी 10 मुद्दे काढले होते की आरक्षणाच्या 50% मर्यादेचा पुनर्विचार का व्हावा, तसं काही करण्याची आवश्यकता नाही असं म्हणून 10च्या 10 मुद्दे श्री अशोक भूषण प्रमुख न्यायाधीश जे होते, प्रमुख न्यायमूर्ती जे होते त्या घटनापीठामध्ये, त्यांनी ते 10च्या 10 मुद्दे खोडून काढले. विषय असा की आता जी चालली, जे गळा काढून रडणं चाललंय आता, तर ते एका फक्त मराठा आरक्षणाच्या बाबतीतलं जे चाललंय ते का की दॅट इज ऑल्सो पॉलिटिकली एक्सपर्टायंट. कारण आता भासवतात असं
की केंद्र सरकारने भूमिका घ्यायला पाहिजे होती, केंद्र सरकारने तशी तरतूद करायला पाहिजे. ईडब्ल्यूएस जसं दिलं, म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचं आरक्षण हे 10% संसदेमध्ये घटना दुरुस्ती करून देण्यात आलं, तसं मराठा आरक्षणाविषयी तरतूद करावी अशी मागणी लावून धरली आहे. आणि हे जे कोर्टामध्ये ज्या लोकांनी युक्तिवाद केले आणि जे युक्तिवाद कोर्टाने स्वीकारले नाहीत, तेच लोक आता मागणी करतायत. कोर्टाने एकदा विषय नाकारला, कोर्टाच्या न्याय निर्णयाचा, कोर्टाच्या फैसल्याचा आदर करायचा नाही. ठीक आहे ना, तुम्ही म्हणता की 50% मर्यादा आहे, ती मर्यादाच वाढून द्या. आता कायद्याने तशी तरतूद करा, संसदेने तशी तरतूद करावी. एका जातीसाठी, म्हणजे एका राज्यातल्या एका जातीसाठी संसदेने घटना दुरुस्ती करावी, असं एक राज्य सरकार आग्रह धरतं. ही एक विचित्र गोष्ट वाटते, पण परिस्थिती विचित्रच आहे. मराठा आरक्षण टिकणार नाही. हे ज्या दिवशी मराठा आरक्षण पारित झालं, महाराष्ट्रामध्ये विधेयक सादर होऊन त्याला कायद्यामध्ये जेव्हा त्याचं रूपांतर झालं, त्या दिवशी सगळ्यांना माहिती होतं, अभ्यासकांना, की मराठा आरक्षण टिकणार नाही. आणि मग नंतर भलावण केली की म्हणजे तत्कालीन जे भाजपचे नेते होते ते तर त्यांनी विवेकच सोडला होता तेव्हा. म्हणजे एकंदरीत मराठा आरक्षणाविषयी जे काय चाललेलं आहे सगळं, त्याच्यामध्ये विवेकाचा अभाव दिसतो. आणि मग त्याच्या विरुद्ध जे बोलणारे आहेत ते सुद्धा तसंच बोलतायत. आता जी घटना दुरुस्ती झाली किंवा होऊ पाहती घटना दुरुस्ती, त्याच्याविषयी साकल्याने विचार करण्याचं कोणालाच तितके श्रम घ्यायचे नाहीयेत. की 50% मर्यादा का घालून दिलेली आहे, तर 50% मर्यादा समानतेच्या अधिकाराचं एक स्वरूप आहे. की 50% आरक्षित वर्गाला जर दिले किंवा 50% जागा जर आरक्षित ठेवल्या शिक्षणामधल्या आणि नोकरीमधल्या, तर उर्वरित 50 जागा गुणवत्तेनुसार जातील. आणि ते गुणवत्तेनुसार ही समान संधी आहे. गुणवत्तेनुसार 50% आणि आरक्षणाचे 50% ही सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली सोय, ही सुप्रीम कोर्टाने करून दिलेली. आणि मर्यादा ती संसदेने किंवा घटनेमध्ये ती 50%ची मर्यादा नाही. एका फार छोट्या बाबतीत 50%ची मर्यादा आहे. आणि ते म्हणजे पदोन्नतीमध्ये जेव्हा आरक्षण देऊ करेल, तसं देऊ करण्याची सुद्धा घटना दुरुस्ती करण्यात आली. त्याच्यामध्ये अनुच्छेद 16(4)ब मध्ये असं आहे की पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊ केल्यानंतर एकंदरीत आरक्षण 50%च्या वर जाऊ नये. हे 50%चं एकमेव लिखित स्वरूपातलं 50%ची मर्यादा या बाबतीत आहे. बाकी 50% इज ए क्रिएचर नॉट ऑफ द स्टॅच्यूट बट ऑफ द रुलिंग्स ऑफ द सुप्रीम कोर्ट. म्हणजे न्याय निर्णयामधून आलेली मर्यादा आहे ती घटना दुरुस्ती करून सुधारता येईल का, हा वादाचा विषय. पण एक जो विचार आता चाललेला आहे की ही घटना दुरुस्ती आता जी आलेली आहे त्याच्याने राज्यांना बहाल केलेले अधिकार, त्याचा परिप्रेक्ष्य समजून घेतला पाहिजे. की जी इंदिरा सहानीमध्ये इतर मागासवर्गीयांना सुद्धा आरक्षण देऊ करता येईल राज्याला, ही जी तरतूद करण्यात आली किंवा मंडल आयोगाच्या शिफारसीप्रमाणे राज्यांना तसे अधिकार देण्यात आले की त्यांनी आरक्षण द्यावं इतर मागासवर्गीयांना, तेव्हाच नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन म्हणजे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस ऍक्ट 1993 ची त्या इंदिरा सहानी मधल्या न्याय निर्णयानुसार एक अधिनियम तयार करण्यात आला, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अधिनियम 1993. आणि त्याच्या 11व्या कलमामध्ये असं अनुसूचित आहे की दर 10 वर्षांनी इतर मागासवर्गीयांची जी यादी आहे ती किमान दर 10 वर्षांनी एकदा किंवा केंद्र सरकारला जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा त्या यादीची पुनर्रचना व्हावी, त्या यादीविषयीचं सर्वेक्षण व्हावं. आणि ज्या जाती, जे समाज प्रगत झालेले त्यांना त्या यादीतून वगळून जे इतर समाज कुठले असतील ज्यांना अजूनही प्रगती ज्यांची बाकी आहे, आरक्षणाद्वारे तशी प्रगती करण्यासाठी इतर समाजांचा अंतर्भाव इतर मागासवर्गीयांच्या यादीमध्ये व्हावा,
आणि ही जी कवायत आहे ही करण्यासाठी आता केंद्र सरकारने जी तरतूद केली आहे आता संसदेमध्ये, की राज्यांना अधिकार पुन्हा बहाल केलेले आहेत ते याच्यासाठी की त्या याद्या ज्या आहेत, केंद्राची यादी केंद्र तपासेल, राज्यांची यादी राज्य तपासेल, की कुठल्या जातींची प्रगती झालेली आहे का? आणि ह्याच्यापुढून असंही आहे, की रोहिणी कमिशन जे आहे, जस्टिस रोहिणी कमिशन, त्यांनी वर्गवारी करावी, पुनर्वर्गीकरण करावं ओबीसीचं असं अनुसूत आहे. आणि त्या पुनर्वर्गीकरणामध्ये 2, 8, 10 आणि 7 असं टक्केवारीमध्ये 4 वर्ग करावेत. सगळ्यात जास्ती ज्या जातींना इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा फायदा झालाय त्यांना केवळ 2% आरक्षण. सगळ्यात कमी फायदा झालाय त्यांना 10% आरक्षण आणि इंटरमिडिएट जातींना 7 आणि 8% असे 4 इतर मागासांचे प्रवर्ग करावेत असं रोहिणी कमिशनला रोहिणी कमिशननी सुचवलंय. राज्यांबरोबर त्या बाबतीत चर्चा करून मग अंतिम त्यांचा जो काय शिफारस जी आहे ती रोहिणी कमिशन देईल. आणि त्याच्यामध्ये सुद्धा असं अपेक्षित आहे आता, की राज्यांनी सुद्धा समीक्षा करावी आणि हे तर एक सगळीकडे आहे, की वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळं वर्गीकरण आहे. एकच जात एका राज्यामध्ये इतर मागासवर्गीयांमध्ये असेल, दुसऱ्या राज्यामध्ये ती शेड्यूल कास्टमध्ये असेल, शेड्यूल ट्राईबमध्ये असेल किंवा काही जाती अशा आहेत, की ज्या काही राज्यांमध्ये इतर मागासवर्गीयात मोडतात आणि काही राज्यांमध्ये त्या खुल्या प्रवर्गात आहेत. अशा अनेक म्हणजे स्थळ सापेक्ष जातींचं वर्गीकरण भारतात होतं. कारण भारत भूभाग इतका मोठा आहे आणि वैविध्यपूर्ण परिस्थिती आहे प्रत्येक भूभागामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये. सामाजिक वंचना किंवा सामाजिक मागासलेपणामुळे आरक्षणाची तरतूद आहे. त्या प्रत्येक जातीच्या बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे. म्हणून राज्यांना हे अधिकार बहाल केलेले आहेत. पुन्हा जी राज्यांची यादी अनेक राज्यांमध्ये असं आहे, की इतर मागासवर्गीयांची यादी राज्याची वेगळी आणि केंद्राची वेगळी. हे चालू राहावं याच्यासाठी अ, केंद्राने परवा राज्यांना पुन्हा अधिकार बहाल केले. सांगणं असं, की केवळ मराठा आरक्षणाच्या संदर्भात इतकी मोठी घटना दुरुस्ती जी करण्यात आली, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या न्यायनिर्णयाचा अ, जो फरक पडला होता न्यायनिर्णयामुळे राज्यांच्या अधिकारामध्ये बाधा येत होती. ते राज्यांना पुन्हा अधिकार देऊ केले. त्याच्या मागे ही भूमिका आहे, की राज्यांनी इतर मागासवर्गीयांच्या यादीचं पुनरीक्षण करावं, फेररचना करावी आणि त्या याद्या दुरुस्त कराव्यात वेळोवेळी कदाचित दर दशकांनी जसं कायद्यामध्ये सांगितलेलं आहे किंवा इतर वेळी जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ज्या जातींचा आज समावेश इतर मागासवर्गीयांच्या यादीमध्ये नाही, त्यांचा समावेश करावा आणि ज्या जातींची प्रगती झाली आहे, त्या जातींना इतर मागासवर्गीयांच्या यादीतून वगळावं, ही कवायत अपेक्षित आहे. आणि मग एक विषय उरतो, की आता जे मराठा समाजाचे नेते, काही मराठा आंदोलनाचे समन्वयक आता खुल्याने मागणी करू लागलेत, की ओबीसींना जे आरक्षण मिळतं, त्याच्यामधूनच आम्हाला सुद्धा द्या. इतर मागासवर्गीयांमध्ये आमची जात इतर मागासवर्गीयांमध्ये मराठा जातीचा अंतर्भाव करा. सरसकट मराठा ओबीसीकरण करा. अशी एक मागणी आहे. हॅशटॅग तशा स्वरूपाचं काहीतरी लावून Twitterवर सुद्धा बरेच झाले. तर सामंजस्य ह्याच्यामध्ये आहे, की इतर मागासवर्गीयांच्या सध्याच्या प्रचलित 19% मध्ये मराठा आरक्षण जे आहे त्याचा अंतर्भाव व्हावा. त्याच्यासाठी जर आवश्यक असेल अनेक वार हे मराठा आंदोलकांकडून किंवा मराठा आरक्षणासाठी जी आग्रही भूमिका मांडतात, त्या लोकांकडून एक सांगण्यात येतं, की एक मार्च 1994 मध्ये एका जी-आरद्वारे सरसकट काही जातींना 14% आरक्षण वाढवून देण्यात आलं. तेव्हा कुठलं सर्वेक्षण झालेलं नव्हतं. इतर मागासवर्गीयांचं मंडल कमिशनचा शिफारसी स्वीकारण्याचं जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्याला संमती दिली इंदिरा सहानीमध्ये, त्याच्यानंतर तत्कालीन शरद पवार मुख्यमंत्री असलेल्या सरकारने 14% इतर मागासवर्गीयांना वाढीव आरक्षण दिलं. ते मराठ्यांच्या हक्काचं होतं. आणि आता मराठ्यांना ते हक्काचं आरक्षण देऊ करा. पुन्हा सर्वेक्षण करा. तेव्हा जे सर्वेक्षण झालं नव्हतं ते सर्वेक्षण करा. अशी मागणी सुद्धा Twitterवर होते.
अर्थात हे जे समाज माध्यमांवर येतं किंवा काही लोक टीव्ही बाईट्स वगैरे देतात, ह्याचं पर्कोलेशन, ह्याचं समाजामध्ये हा विषय पसरायला वेळ लागेल. पण मराठा आरक्षणाविषयीच्या ज्या काही घडामोडी अपेक्षित आहेत, अ, आज जे सरकार सांगतंय, सरकारला हे सांगणं कन्व्हिनियंट नाही, की मराठा आरक्षण कुठूनही आता प्राप्त परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण वेगळं देता येणं शक्य नाही. हे सरकारला सांगायचं नाही. कारण सरकारला स्वतःलाच हे कबूल करायचं नाहीये, की मराठा आरक्षण वेगळ्याने आता देता येणार नाहीये. एस-सी-बी-सी असा वेगळा कुठला वर्ग करता येणार नाहीये. जे जस्टिस पी-बी सावंतांनी अनेक वेळेला इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं, की वेगळं आरक्षण देऊ करता येणार नाहीये. वेगळं आरक्षण न देता मराठ्यांनी ही तयारी ठेवली पाहिजे, की स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे. इतर मागासवर्गीयांबरोबर स्पर्धा करून त्या आरक्षणाचा लाभ घ्यावा, असं जस्टिस पी-बी सावंतांच्या अनेक इंटरव्ह्यूजमध्ये आहे. तितके जे विद्वान न्यायमूर्ती होते त्यांचं सुद्धा मराठा आरक्षणाचा आग्रह धरणाऱ्या तत्कालीन राजकारण्यांनी, तत्कालीन सत्तेत असणाऱ्यांनी या अ, अतिशय योग्य सल्ल्याचा विसर पडला त्यांना किंवा या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं जाणून बुजून. कारण ते पॉलिटिकली एक्सपेडायंट नाहीये. आजही ही भूमिका भाजपने लावून धरली आहे, की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नको. ओबीसी वाले म्हणतात, आमच्या ताटातलं त्यांना नको. आरक्षण हा हक्क नाहीये. आरक्षण हक्क जर असेल तर आरक्षण राज्यांचा हक्क आहे. आरक्षण देऊ करणं, आरक्षणाद्वारे एखाद्या सामाजिक व शैक्षणिकरित्या वंचित वर्गाला पुढे आणणं हा राज्याचा अधिकार आहे. त्या जातीचा अधिकार नाही येतो. त्या जातीला मिळालेलं प्रिव्हिलेज आहे ते. त्या जातीसाठी सोय आहे ती. हक्क आणि सोय या दोन बाबी वेगवेगळ्या आहेत आणि कुठल्या जातीची किंवा कुठल्या समाजाची तशी सोय होऊन त्याची प्रगती झालेली आहे, ह्याचा राज्यांना विचार करण्याचा अधिकार आहे. तो विचार करून अस्तित्वात असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या यादीची पुनर्रचना करण्याचे अधिकार पुन्हा बहाल करणारा हे 127वं घटना दुरुस्ती विधेयक आहे. राज्यांनीच आपापल्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या परिस्थिती विभिन्न ज्या आहेत, भूभागामुळे, सामाजिक संदर्भांमुळे जी सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय आहेत, त्यांची यादी पुनर्रचना करावी. जे वर्ग आज त्यांच्यामध्ये अंतर्भाव नसलेल्या काही वर्गांना जर आरक्षण देऊ करायचं असेल, तर त्यांचा अंतर्भाव करावा. प्रगत असलेल्या वर्गांना बाहेरचा रस्ता दाखवावा आरक्षणाच्या यादीतून. ह्याच्यासाठीची ही घटना दुरुस्ती आहे. त्या परिप्रेक्ष्यामध्ये या घटना दुरुस्तीकडे बघितलं पाहिजे. त्या परिप्रेक्ष्यामध्ये सगळ्यांनी या घटना दुरुस्तीचं स्वागत केलं पाहिजे. तेच योग्य आहे. जे मिळतंय त्याच्यामध्ये भागून घ्यायची वृत्ती दुर्दैवाने भारतीयांमध्ये नाहीये. पण आरक्षण 50% मर्यादेच्या पलीकडे नजीकच्या भविष्यात तरी जाणार नाही, अशी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला, त्याची फलनिष्पत्ती आहे. केंद्राने 50% मर्यादेच्या बाबतीत जे काय अरण्यरुदन चाललं होतं, त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं. एका शब्दाने कोणीही काहीही बोललेलं नाही 50% विषयी. जे सामाजिक न्याय मंत्री श्री वीरेंद्र कुमार आहेत, डॉक्टर वीरेंद्र कुमार, त्यांनी संसदेमध्ये जे भाषण केलं, म्हणजे चर्चेला उत्तर देताना 127व्या घटना दुरुस्ती विधेयकाविषयी जी चर्चा झाली, त्या चर्चेला उत्तर देताना असं सांगितलं, की केंद्राने 50% मर्यादा वाढवण्याचा कुठलाही विचार केलेला नाही. सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली ती मर्यादा आहे आणि गेले अनेक वर्ष, 50 वर्ष, जवळपास 50%ची मर्यादा वेगवेगळ्या न्याय निर्णयांद्वारे अधोरेखित झालेली आहे. ती 50%ची मर्यादा वाढून येणार नाही. आजचा विषय मोठा आहे आणि व्हिडिओ सुद्धा मोठा झाला. आपण हे ऐकून घेतलं, धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी. परखड मत या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला हा विषय जर पटला असेल माझे मत, तर पुढं अग्रेषित करा मित्रांना आणि आरक्षणाविषयी जे उत्सुक आहेत लोक, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. ह्याच्यासाठी आपल्याला फक्त लाईक करायचा हा व्हिडिओ आणि शेअर करायचा आहे. अर्थात पुन्हा एकदा विनंती, की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हे ऐकून घेतलं, पुन्हा एक बार धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी.